जर तुम्ही पण सी फूड लवर्स असाल तर हा अस्सल घरगुती मसाल्यात बनवलेला झणझणीत कोळंबी मसाला खास तुमच्यासाठी अगदी कमी साहित्यात चमचमीत असा कोळंबी मसाला बनवून तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी इथे मी 700 ग्रॅम इतकी कोळंबी घेतलेली आहे. त्यातील जो काळा धागा आहे ना तो काढून घ्यायचा आणि कोळंबी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता त्यामध्ये आपल्याला मीठ, हळद आणि एक लिंबाचा रस घालून चांगलं असं हे आधी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ही जी कोळंबी आहे ना ती आपल्याला आता 10 मिनिटासाठी मॅरिनेट करायला ठेवून द्यायची आहे. आता इथे आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, आलं, लसूण आणि टोमॅटो आपल्याला चांगले असे बारीक वाटून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही टोमॅटो बारीक चिरून पण घालू शकता, पण असं पेस्ट करून जर टोमॅटो घातला ना तर कोळंबीला अजूनच छान चव लागते. आता हे चांगलं असं बारीक वाटून घेऊ. आता इथे मी मातीचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता तेल घालायचं आणि तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला 2 बारीक चिरलेले कांदे घालायचे आहेत. आणि हे जे कांदा आहे ना तो आपल्याला चांगला असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता कांदा लवकर परतला जावा यासाठी आपल्याला थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे कांदा लवकर असा परतला जातो. आता आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं ना ते यामध्ये घालायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं. इथे बघा तेल चांगलं सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे, लाल तिखट, मालवणी मसाला, धना पावडर आणि हे चांगलं आता परत तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आता आपला कोळंबीचा जो मसाला आहे ना तो चांगला असा परतवून झालेला आहे. आता त्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोळंबी आपल्याला घालून घ्यायची आणि चांगली अशी या मसाल्यामध्ये मिक्स करायची आहे. आणि अगदी थोडंसंच आपल्याला पाणी घालायचं आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आता आंबटपणासाठी आपल्याला इथे 3 ते 4 अशी कोकमं घालायची आहेत. त्यामुळे चव जी आहे ना ती अजूनच छान लागते. आता झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 10 मिनटं ही कोळंबी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे बघा मस्त जसा चमचमीत कोळंबी मसाला तयार झालेला आहे. अगदी कमी साहित्यात आणि घरच्या घरी चमचमीत असा कोळंबी मसाला झालेला आहे. वरनं अशी कोथिंबीर घालायची. असा हा झणझणीत कोळंबी मसाला तुम्ही भाकरी, चपाती किंवा वाफळलेल्या भातासोबत खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.